हॅलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. कालची मॅच एकदम अटीतटीची झाली आणि ही शेवटपर्यंत एकदम धाकधूक लागलेली होती. फक्त 7 रन्सच्या डिफरन्सने आपण मॅच जिंकलो. एनिवेज, आपण वी आर इन टू फायनल्स आणि लुकिंग फॉरवर्ड टू इट आणि होप फिंगर्स क्रॉस्ड आपण मॅच जिंकू, फायनल पण, आणि दिस इयर ऑल्सो वर्ल्ड कप विल बी इन इंडिया. सो बघूया आता काय होतंय. संडेला आहे फायनल. अपार्ट फ्रॉम दॅट, बोंबाड गायब आहे. मिशाने व्हिडिओ टाकल्यानंतर बाचाबाची झालेली दिसते. आता सॉर्ट आउट करतायत मॅटर आणि आता काय कसं काहीतरी घेऊन यायचं, काहीतरी धमाकेदार घेऊन येईल, काहीतरी खुलासा करेल किंवा राऊंड टेबल कॉन्फरन्स होईल, काहीतरी होईल असं वाटतंय. बघूया आता काय होत आहे, कशी काय घेऊन परत येते. आणि खोटेपणा तर उघडकीस आलेलाच आहे. खोटं खोटं किती खोटं, बाप रे बाप. म्हणजे कधी गेली आहे, कधी व्हिडिओ टाकते आणि सगळे कसं काय हिने लाईनअप करून ठेवलं आहे, व्हिडिओजची कशी सेटिंग लावून ठेवली आहे, पण तेही उघड पडतंच आहे. आणि त्यामुळे मग आता काहीतरी चाललं आहे, मला वाटतं काहीतरी शिस्त आहे. सो लवकरच तेही कळेल आपल्याला. सेकंड अजून अशी न्यूज आहे की काल जी मी कम्युनिटी टाकली होती तर त्याच्यामध्ये एक पॉईंट होता घराबद्दलचा. सो इट्स नॉट ऑल अबाउट दॅट पॉईंट. मला हे मेन्शन करायचं आहे की त्या पॉईंटबद्दल सगळं काही नाही आहे. तो एखादा पॉईंट थोडा असा प्रत्येकाचं त्याच्यावरती थोडं डिफरन्स ऑफ ओपिनियन असू शकतं, बट दॅट्स नॉट द ओनली पॉईंट. बिसाइड्स दॅट खूप सारे असे पॉईंट आहेत जे लक्ष देण्यासारखे आहेत, जे हे प्रूव्ह करतात की ती काही वेगळी नाही आहे. ती बोंबाडसारखीच व्हिडिओज बनवून ठेवते आणि थप्पी करून ठेवते आणि नंतर आपल्या सोयीने एक एक पुडी सोडते आणि तीही लोकांना फसवते. सो आय थिंक आपण तेवढाच पॉईंटला धरून न बसता बाकीच्या गोष्टींचा पण विचार करायला हवा. आणि अबाउट दॅट पॉईंट, त्याच्यामध्येही पूर्ण पूर्ण काही चुकीचं नाही आहे. जर नीट विचार केला तर त्या ताईंना हेच सांगायचं आहे की ह्या गौराच्या घडामोडी केव्हापासून चालल्या आहेत आणि ती असं वागत होती, असं दाखवत होती जसं काय एव्हरीथिंग इज नॉर्मल, नथिंग हॅज हॅपन. अँड कधीच तिने ह्या गोष्टीचा आसभास लागू दिला नाही. आणि आता एकदम बाहेर काढते आणि आता ती स्वतःही म्हणते की हे 6 महिन्यापासून चाललं आहे, हे 7 महिन्यापासून चाललं आहे. तेही ती आत्ता म्हणते, पण इतके दिवस तिने कधीही त्या गोष्टीची भनकसुद्धा लागून दिली नाही आणि इतकं म्हणजे खोटं जगत राहिली, खोटं पोर्ट्रे करत राहिली. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्यांच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. मग बोंबाड आणि हिच्यामध्ये काय फरक? बोंबाड पकडली जाते म्हणून ती चोर आहे आणि ही स्वतः कबूल करते म्हणून ही चोर नाही, असं होत नाही. ही तिच्यावरची चोर म्हणावी लागेल. कारण हिच्यामध्ये एवढं हे आहे की टॅलेंट आहे, इतकी खुरापती आहे की या सगळ्या गोष्टी ही वर्षभर लपवून ठेवू शकते आणि नंतर मग ती एकदम त्या बाहेर काढून हळूहळू पुढ्या सोडते आणि कोणालाही त्याची खबरही लागत नाही. सो ही तिच्या 4 पावलं नक्कीच पुढे आहे. मला वाटतं जसं मी कम्युनिटीमध्ये लिहिलं की हा आणि बोंबाडलाही मागे टाकेल, इतक्या पाताळयंत्री डोक्याची बाई आहे ही बुचडावाली. सो ह्याच्यावरती एक सेपरेट पॉडकास्ट येईलच, त्याच्यामध्ये मी सगळं शेअर करेनच इन डिटेल. अजून काय बाबा आजची ताजा खबर, तर हां, मावसाडने काहीतरी रील टाकली आहे आणि नवीन घर घेतलेलं आहे. मला वाटतं आपण आधीच हे डिक्लेअर केलं होतं की मावसाड काहीतरी करते आणि मावसाडचं जरा जास्त येणं जाणं वाढलं आहे सारखं. मागे पण अर्जंट कामानिमित्त आम्हाला अचानक जावं लागलं. आम्ही काय सोमवारी जाऊन रविवारी परत आलो, असं काहीतरी उलटं सुलटं बरळत होती. अगेन खोटेपणा आणि तेच लपवा छपवी. आता म्हणेल की नाही, असं काही गोष्टी झाल्यानंतरच सांगितलेल्या बऱ्या असतात. ओके मावसाड, तुझं तर तू झाल्यानंतरही नाही सांगितल्यास तरी चालेल, कारण काही अर्थच नसतो. तुझी एखादी गोष्ट एकदाच दिसते, नंतर कुठे त्या गोष्टी गायबच होतात. म्हणजे घरासारख्या वास्तूसारख्या गोष्टी पण विचार एकदाच कधीतरी दिसतात आणि नंतर मग त्याचं काही काही नाव नाही की काय नाही. भक्त आपले विचारत राहतात की ताई काय झालं काय झालं. काय नाही, ते वेळ आल्यावर सांगेन, वेळ आल्यावर मग आपल्या सोयीनुसार. जसं आता खाजीचं घर पण घेतलं, तर ते खाजीचं घर घेतलं त्याच्यानंतर काहीच नाही त्या घराचं, काही चकार शब्द नाही, काय केलं, काय जाते की येते की काहीच नाही. आता हे काहीतरी उपटून काढलंय, आता काहीतरी मध्येच हे दुसरं घर काहीतरी घेतलंय, त्याचे रील्स टाकते आणि इतक्या त्रासानंतर. कसला त्रास झाला मावसाडे तुला? नेमका काय त्रास, काय झेललास तू? अच्छा, गटाराच्या अलीकडे राहण्याचा त्रास का? बरं, आम्ही अशी आशा करतो की आता तू ॲटलिस्ट आता तरी तू इथे मूव्ह करशील आणि जिथे कुठे घेतलंयस तर तिथे राहायला जाशील. खाजीसारखंच काहीतरी दिसतंय आणि
सेम म्हणजे ह्यांचं आपापसातच कॉम्पिटिशन चाललेलं असतं. म्हणजे हिने घेतलं तर मी 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 तिने घेतलं तर त्याच्यावर चढ मी. सो ते हे राहू दे आता, ते त्यांचं आपापसात घरातलेच असे असल्यावरती मग बाहेरच्यांची गरजच काय. नाहीतर हेच ते अडकलेलं असेल जे मागे सांगितलं होतं ना, की मी चच्चूच्या नावावर करते आणि मग चच्चू नाही नाही तुझं असू दे, तुझ्यासाठी असू दे वगैरे 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 वगैरे. तर बहुतेक हेच ते असेल, झालं असेल सॉर्ट. आता बघू, आता तर त्याच त्रासाबद्दल बोलत असेल कदाचित, ते सगळं काही कसं फायनली ते घर झालं आणि काय म्हणजे त्याचे काही इश्यूज असतील किंवा लिटिगेशन्स असतील ते सगळं क्लिअर आणि आता ते तिला हातात मिळालं, तर ते पण असू शकतं. सो ते कळेलच येत्या दिवसामध्ये आणि इतकं काही त्याच्याबद्दल उत्सुकता आणि ताणून धरण्याची काही गरज नाही आहे. आणि आम्ही अजिबातच उत्सुक नाही आहोत. आरामात टाक मावसाडे, काही टेन्शन नाही आहे. जेव्हा तुला गरज पडेल ना छापायची तेव्हा टाक. हां, आहेतच भिकार भक्त तुला जमा करून द्यायला. सो मावसाडवरून आठवलं की ही जी बोचुमॉन आहे ती सगळीकडे पडीक असते. म्हणजे मावसाडच्या इथे पण हिची कॉमेंट होती, जिथे तिथे इवन आता ते त्रासिकाचं पण प्रकरण झालेलं तिथे पण पडीक होती. म्हणजे ही कुठे कुठे सोडत नाही. त्या ठोसरकडे पण कमेंट करते, सगळीकडे. हिला कोणी भाव देत नाही, पण ही आपली सगळीकडे कमेंट करत फिरत असते. बिल वगैरे पण पे करते. म्हणजे तेवढं मला तर असं वाटतं की हा हिचा मोठेपणा नाही आहे, हे हिची चाटुकारिता हिच्या अंगात भिनलेली आहे. आणि एवढं करून सुद्धा ना, सगळ्यात तुम्ही बघाल तर व्ह्यूज हिलाच कमी असतात. ह्याचं त्याचं सगळीकडे जाऊन धुणं धुते, पण कोणी हिला भाव देत नाही. आणि अंड्यांनी पण हिला सोडून दिली आहे. अंडे पण इंटरेस्टेड नाही आहेत, नॉट इंटरेस्टेड. त्यांना हेच असे जरा लो कॅटेगरीच आवडतात अंड्यांना. हिची जरा जास्तच शायनिंग. म्हणजे बोचू, मला असं वाटतं की तुला ना असं मावसाड बिवसाड सारखं असं काहीतरी गावठीगिरी करायला पाहिजे. म्हणजे तू काय अशी भारी नाही आहेस, पण तरी पण असं म्हणजे असं मला वाटतं की थोडं अजून अजून थोडं डाऊन व्हायला पाहिजे. आहेसच आधी, अजून खालच्या दर्जाला थोडं अजून तुझा घसरव, तरच आवडेल अंड्यांना, तरच तुला व्ह्यूज येतील असं एकंदरीतच वाटते. कारण इतकं तुम्ही बघा, इवन ते 3 तिघाडाचा तो मीटअप आणि ते सगळा व्हिडिओ होता, तर ह्यांचे व्हिडिओ लाखात गेले पण ही हजारातच लटकले. हिने काहीही केलं, कितीही काहीही केलं तरी पण हिला काही व्ह्यूज येत नाही. अगं कसं होणार ग बचू तुझं. सो हे सगळं ताज्या बातम्या देता देता मी सांगायलाच विसरले की आजचं पॉडकास्ट कोणावर आहे. तर आजचं पॉडकास्ट असणार आहे बोचुमॉन आणि काळा मनुका. चला मग सुरू करूया आजच्या पॉडकास्टला. मला ना त्या आटपाट नगरच्या मामीची अक्षरशः दया येते. म्हणजे काहीच नाही तिला ना, तिला काही देत पण नाही घेत नाही. नुसतं हे लोक तिथे जाऊन आपले पडीक असतात, बहाणे शोधत असतात आणि तिच्या डोक्याला जाऊन तिथे ताप करत बसतात. आणि काय एक दिवस असं पटकन जाऊन आता कोणाचं काय असं काय चांगलं झालंय तर जायचं आणि यायचं, ते नाही आहे. इतर वेळेला तर बोचू तू चांगली भटकत असते आणि सेम डे जाऊन रिटर्न येते, पण तिथे म्हणजे राहायलाच जायचं. सगळं आपला बोरिया बिस्तरा पोरं टोरं, हिचा तर लोमत्या पण येतो मागून, सगळे आपले तिकडे जाऊन पडतात आणि मग ते घरीच खायचं आणि ते बनवायचं आणि हे करायचं. नुसता बाप रे भयंकर. म्हणजे ना मला असं वाटतं की चिमा आणि ते मावशी आणि सगळेजण ना त्या वहिनीच्या म्हणजे त्या मामीच्या डोक्याला फुल शॉट असतील पूर्ण. आणि ती आजी काय, ती आजी पण एकदम हेच दिसते, खाष्ट सासू वाटते मला तर. ती सगळं आपलं हिच्याकडनं करून घेते, ही जबाबदारीने करायचं. म्हणजे आता ते सगळं काही घर बीर तुला पाहिजे असेल तर तुला माझ्या मुलींचं करायला लागेल, असं काहीतरी एकूणच चित्र दिसतंय. असं कधीच नाही की बाबा त्या मामीला कधी आराम दिलाय, तिच्यासाठी काय केलंय, कधीच नाही. हेच लोक आपलं. अगं चिमे, तुला जरा तरी लाज आहे का गं? हां, नुसती एकटी आपली नुसतं तिथे राहते. असं नाही की कोणाला बोलवेन आणि जरा स्वतःच्या वहिनीला वगैरे बोलवून तरी जरा तिचा पाहुणचार करायचा. जरा तिला पण आरामाची गरज आहे. उठते आपली जाते, काय कामधंदा नसतो तसं, पण काही असं काही मेहनत वेहनत तर काय करायची नाहीच आहे हिला. तर राहतीच आहे ही चिमा, तरी पण तिला जरा असं वाटत नाही. या चिमेकडनंच त्या मुली शिकल्या त्या पण. आणि एक जायचं तर जा ना, तू जा ना, एकटी जा ना. त्या मुलींना कशाला लोंबकळत घेऊन जाते. ते मुली जातात ते जातात, त्या एकीचा तर नवरा पण आहे एक नंबरचा लोंबत्या, त्याला तर राहवतच नाही. मी तर म्हणते आता मण्यारचा वरचा आहे, मण्यार तरी बरा, ॲटलिस्ट 8-10 दिवस तरी त्या बायकोला कुठे पाठवलं, मध्ये 2-2 दिवस तरी कुठेतरी जातो. पण हा इसको तो रोज ही चाहिए, मला तर असं वाटतं. रोज तू चाहिए शाम सुबह, तू चाहिए जितनी दफा जिद हो मेरी, उतनी दफा तू चाहिए. ओ ओ ओ ओ ओ ओ.
असं आहे या फण्याचं. आणि काय सरप्राईज, आणि मी सरप्राईज दिलं. कोणीही सरप्राईज नव्हतं. आणि म्हणजे अँटिसिपेटच केलेलं होतं. त्या मामीने तर तिने विचारच केलेला आहे, ही येणार, बोचू येणार म्हणजे तो लोमत्या येणारच. आणि चिमा म्हणे की तुझ्यासाठी, तू येणार म्हणून मामीने चिकन केलं. अरे सरप्राईज होता ना, मग मामीला कसं काय कळलं आधी की हा येणार आहे? म्हणजे मामी पण ओळखूनच आहे. आणि लिटरली हा आला ना, कोणी याला बघायला पण नाही आलं. आणि कोणी ती फुगी तर अजिबात ती बॉदरच करत नाही. ती आपलं रील स्क्रोल करते, काहीतरी बघते, काहीतरी करते, आरामात तिथे पडून राहिली. चिमा नाही बाहेर आली, मामा मामी काय नाही. त्या बोचूला शेवटी बोलावं लागलं की मामा मामीचं काय चाललंय, त्यांना माहिती पण आहे की नाही माहिती नाही. आणि लिटरली म्हणजे बोचू, तो डायलॉग मी तुझा परत परत रिपीट मोडवर ऐकत होती की हा सुट्ट्या नाहीत ना त्याला, सुट्ट्याच मिळत नाही, सुट्टीसाठी सगळं ॲडजस्टमेंट करावी लागते, त्याला यायचं होतं पण सुट्ट्या नाही, त्याला तेव्हाच यायचं होतं, तेव्हाच जेव्हा रिझल्ट लागला होता ना तेव्हाच यायचं होतं, पण आहे ना सुट्टीसाठी ॲडजस्टमेंट करावी लागते. तेव्हा आम्ही अलिबागला होतो ना, खूप ॲडजस्टमेंट. आत्ता पण तो सगळं करून आलाय, डब्बे खाऊन आलाय सगळे. काय रे मनुक्या, डब्बे खाल्लेस का? अरे कोणाला तरी खरं वाटेल का की ह्याला काय सुट्ट्या नाही मिळत? बघावं तेव्हा हळदी कुंकवाला घरी असणारा माणूस अजून कसल्या सुट्ट्या पाहिजेत तुला बोचू? हा, तू डॉक्टरची नाही, कंपाऊंडरची बायको आहे. अरे कंपाऊंडर पण नाही, त्याला पण ते तरी बिचारे खूप मेहनत असते त्यांना नाही सुट्ट्या मिळत. तू माहिती नाही यार कसली कोणाची आहेस तू ना, काय माहिती कोणती मनुक्याची बायको आहेस तू. अरे तो डुकऱ्या तरी वकील असून काय ना काहीतरी करत असतो, कुठेतरी असतो. त्याला काय म्हणजे ॲटलिस्ट त्याला कामधंदे नसले तरी काहीतरी सोशल लाईफ तरी आहे, तो ते तरी करतो. नुसता बायकोच्या मागे लोंबत तरी नाही. पण हा गुडप्या काय, बाप रे, एखादा माणूस असता तर म्हणाला असता जाऊ दे गेली आहे. आणि तूच आली 7 वाजता का काहीतरी, तुझ्या मागूनच हा आला वाटतं. तू अर्ध्या रस्त्यात होती तेव्हा तो निघालेला आहे वाटतं तिथून. तो पण लगेच रात्री 12ला हजर. त्याला वाढून द्यायला पण तुझी मामी उठली नाही. म्हणजे तू विचार कर काय लेवल आहे आणि काय इज्जत आहे. अशाने इज्जत नाही ठेवत ग कोण. म्हणजे इज्जतीचा प्रश्न नाही आहे, तसाही तो इज्जत देण्याच्या लायकीचाच नाही आहे. आणि त्यात हे असं वागणं म्हणजे कसं काय? कोण असं इज्जत देणार आहे कोणाला? म्हणजे एखाद्या डॉक्टरला आणि त्याच्या बायकोला सतत सांगावं लागतं की बाबा हा डॉक्टर आहे, हा डॉक्टर आहे, हा डॉक्टर आहे. तुझ्या इतर 2 बहिणी पण आलेल्या, त्यांचं नवरे डॉक्टर नाही आहे तरी ते आले नव्हते. असं नाही की मुद्दामून येऊ नका तुम्ही, असं मी अजिबात म्हणत नाही. पण कधीतरी आज एवढं काय ते लोंबकळत येण्याची काहीच गरज नव्हती. कोणी तुला अवॉर्ड देणार नव्हतं. आणि तू नाही आला असतास तर कोणी असं म्हणणारच नव्हतं की अरे बापरे मनुका नाही आला का लोमत्या. सगळे उलट खुश झाले असते. हे सरप्राईज असलं असतं, त्यांना थोडा चेंज तुझ्यामध्ये जाणवला असता. असं वाटलं असतं की गुडप्या फायनली ही इज टेकिंग हिज प्रोफेशन सिरियसली. आणि तू काय ग मोठी सांगते की ना तो आमच्या फॅमिलीमध्ये ना हा रिझल्ट लागल्यानंतर म्हणजे तुम्हाला मी सांगू शकत नाही की आमच्यासाठी काय आहे, कसं म्हणजे काय कुठे आणि केव्हा आणि कसा हा आनंद झालेला आहे. अगं नको सांगू, आम्हाला काही जाणून पण घ्यायचं नाही आहे. तू झालीस ना तेवढी, त्याच्यावरून कळलं सी ए फेल पण नाही, एंट्रन्स फेल आहेस तू, 12वी फेल. त्याच्यामुळे तू तर हे भाष्य करूच नको की काय. ऑब्व्हियसली वाटणारच ना, ज्या घरामध्ये असे लोमते जावई आणि युजलेस अशा मुली असल्यावर त्या घरात जर कोणी काहीतरी अचीव केलं, फायनली काहीतरी म्हणजे क्लिअर केलं, तर ऑब्व्हियसली ते काहीतरी मोठं असणारच, असं वाटणारच की हां काहीतरी बाबा. आणि CS इज नॉट अ इझी टास्क. सो डेफिनेटली त्याने अचीव केलं आहे. पण तुमच्यासारख्यांनी प्लीजच ते ॲक्नॉलेज करण्याची काहीच गरज नाही आहे. मग नंतर दुसऱ्या दिवशी उठून त्या दुसऱ्या मामाकडे गेले. त्याचा बड्डे होता काहीतरी, तर त्याची बायको पुरणपोळ्या करत होती. मला एक गोष्ट कळत नाही की हिला एवढं या पाणीदार उसळीवालीला एवढं काय चढवतात, मला तेच कळत नाही. फुकटचे गिफ्ट आणि फुकट प्रमोशनच्या वस्तू वगैरे मिळण्यासाठी मला वाटतं एकंदरीतच ते बंद झालं ना, हिला कोण काडीची पण किंमत देणार नाही. व्ह्यूज तर नाहीच आहेत, द चॅनल इज नॉट रनिंग ग्रेट, बट जे फुकट वस्तू मिळतात ना त्या वस्तूंसाठी फक्त आता थोडे असे लोंबकळलेले आहेत अक्षरशः. म्हणजे असं पडायच्या कगारवर आहेत. पण आहेत अजून काही लोमकेश लोक, तर त्यातलेच हे पण आहेत. तर तो मामा तर म्हणे की हो ती कसं काय मॅनेज करते. ती मामी पण म्हणे की हो आमचा नेहमी विषय होतो की तू कसं बाबा ही सगळं मॅनेज करते आणि सगळं कसं करते. अरे त्यात काय आहे, तुझी बायको पण तर करते आता बघ, ती पण सगळं करत आहे. अरे ही
ही तुम्हाला सर्टिफिकेट देणार, ही लेवल आहे तुमची? अरे ती पुरणपोळ्या करते, मामड्या माम्या, मामाच आहेस तू एक नंबरचा मामा कुठचा. काय तर म्हणे की ही कशी करते. अरे तुझी बायको पुरणपोळ्या करते, ही काय करते? हिला कधी बघितलंय का एक्सक्लुझिव्ह काय बनवताना? काय कधी मोदक बनवले, की कधी पुरणपोळ्या बनवल्या, की कधी गुळपोळी बनवली, की कधी साधी खीर बनवली आहे हिने? एकदा ते काहीतरी भयंकर मुळ्याची खीर बनवलेली. बाई बाई काय भयंकर आहे ती. तुला वाटतं असं? तर जा तिच्याकडे जेवायला. आणि तिच्यासारखी बायको, तिच्यासारखी बायको आता तुला तर नाही मिळू शकत, पण तिच्यासारखी बुद्धी होऊ दे तुझ्या बायकोला आणि असं जेवण बनवू दे. हां, सेम मी बोचूला फॉलो करते म्हणून आता खा म्हणावं. काय तर म्हणे कशी करते आणि काय करते. अरे काय करते काय, ती उसळीमध्ये पाणी घालते, सगळ्यामध्ये एकच पद्धत. एक भाजी घ्यायची, त्या भाजीवरती तिखट मीठ हळद, एक गुळाचा खडा, एक कोकम ठेवायचं, मग ते ओतायचं, त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आणि मग त्याच्यामध्ये वरतून काय ते हे करायचं, खोबरं टाकायचं. झालं हिच्या भाज्या. फक्त भाज्या बदलतात, प्रोसेस सेम. आणि त्या फन्याला म्हणते की मी तुझ्यासाठी करते आणि तुझ्यासाठी तू एवढी मेहनत करतोस, डब्बा खाण्यासाठी इतका लांब जातोस आणि माझ्यासाठी कॉन्टेंट क्रिएट करतोस. मला एक गोष्ट सांगायला मिळते की फनी गेला आहे डब्बा खायला, तर तू अशा वेगवेगळ्या ठिकाणी डब्बा जाऊन खातोस. एकदा हॉस्पिटलमध्ये खातोस, एकदा क्लिनिकमध्ये खातो, परत हॉस्पिटलमध्ये खातो. तर मग मला खूप आवडतं तुझ्यासाठी वेगवेगळे डब्बे बनवून द्यायला, म्हणून मी तुझ्यासाठी. नाहीतर मग मला असं वाटेल की आता मी कोणासाठी डबे बनवू. वाह, काय मेहनत आहे, काय सीन आहे आणि काय डब्बा आहे, काय रिझन आहे डब्बे बनवायचं. एक नंबर. प्रत्येक वेळेला हिला म्हणजे कुठल्याही गोष्टीचं काही सांगायचं असेल, एक्झाम्पल द्यायचं असेल, तर आपल्या नवऱ्याबद्दल नसतंच, त्याच्याबरोबर तो ढबीडुकरे आलाच पाहिजे. म्हणजे दुसऱ्यांच्या नवऱ्यामध्ये हिला भारी इंटरेस्ट आहे. असणारच ना बाबा, काय करणार, आंबट मनुका जो पदरी पडलाय. काय तर आम्हाला लहानपणापासूनच असं वाटायचं की आम्हाला जेवढी ओढ आहे आठफाट नगरची, तर तीच ओढ ह्या दोघांनाही असावी. म्हणजे आम्हाला तेव्हा माहीत नव्हतं की हे दोघं आमचे नवरे होणार आहे, पण आम्हाला हे वाटायचं की जे पण कोणी आमचे नवरे होतील त्यांनाही ओढ असावी, आणि तसंच त्यांनाही तेवढीच ओढ आहे, आठफाट नगर आहेच असा. फन्नीलाही आहे आणि ढबीडुकरेलाही तेवढीच आवड आहे. दोघांनाही यायचं असतं. अरे मग दोघांनाही यायचं असतं तर मग फन्नीच कशाला आला, डुकऱ्याला का नाही घेऊन आला? फनी पण बापरे असा लोंबतो, दुसऱ्या बायकांना बघून पागलच होतो एकदम. त्या फनी त्या हिच्यावरती ट्राय करतो, फुगीवरती. फुगी भाव देत नाही, तर आता त्या चिकल्याच्या बायकोवरती ट्राय मारतो. काय तर म्हणे हात पण छान आहे, हात पण, आणि अक्षरशः तो तिच्या हाताला हात लावायला जाणारच होता, पण त्याने आवर्त घेतला, असा हात मागे ओढला. आणि नंतर मग म्हणे वहिनी छान आहे, पसंत आहे आम्हाला, मुलगी पसंत आहे. अरे फन्या तुला नाही मिळणार आहे ती, आंबट सडक्या मनुक्या, गब्बास. आणि तुम्ही बघितलं का हा फनी इतका आंबट मनुका, इतका म्हणजे गुडपेश असून सुद्धा बायका ह्याच्यापासून म्हणजे ना अगदी एकदम म्हणजे असं अनकम्फर्टेबल फील करतात ह्याच्याबरोबर. ती एलियन पण बघितलं कशी एकदम ती नजर चोरत होती आणि लांब पळत होती, आणि हिने बोचूने जाऊन पहिले त्या चिखल्याच्या बाजूची जागा पटकावली, पहिले जाऊन पळत जाऊन त्या चिखल्याच्या बाजूला जाऊन उभी राहिली. बाप रे, कुठे म्हणजे चिकटायचा चान्स सोडत नाही, जिथे मिळेल तिकडे चिकटायला जाते दुसऱ्या पुरुषांना. आणि ती डॉक्टर असून आता या डॉक्टरला भाव देत नव्हती. हा म्हणजे नॉर्मली कसं असतं, एका प्रोफेशनचे लोक असतात तर ते काही बोलू शकतात ना, एक कसं आपला आपला एक्सपिरियन्स शेअर करू शकतात, पण ती इतकी अनकम्फर्टेबल होती. ती फनी परत परत बोलत होता. आईला चांगला गुण आला आणि आई आता खूप चांगलं फील करते तुझ्यामुळे. आणि पहिले ते लिंप करायची तर आता ते तसं पण नाही करत आहे आता, म्हणजे तिला चांगलं चालता येत आहे आणि खूप गुण ती आई 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 हो ना, तू एक्सरसाइज दिली ना तर त्याच्यानं खूपच छान झालं त्यांचं ना, त्यांना आता चालायला. आईला लिंप करायचे. आई ना मग त्याने सोडूनच दिलं. भाई मगर ये कहो तो सुनो तो. आणि त्याच्यात पण बोचूचं काहीतरी वेगळंच चाललेलं, म्हणजे काहीतरी वेगळंच याची थिअरी असते. काय तर म्हणे असं तुम्ही एकाच प्रोफेशनचे नाही आहे ना, म्हणजे मग तुम्हाला असं वेगवेगळं काहीतरी बोलायला मिळतं, वेगवेगळं बोलायला मिळतं. तर तू ॲडव्होकेट आहे, ही डॉक्टर आहे, तर म्हणजे. आणि फुगी आणि कसं आमच्याकडे कसं फुगी आणि डबीडुकरेचं कसं ते दोघंही म्हणजे हेडस्ट्रॉंग आहे, एकदम हेडस्ट्रॉंग.
कसले हेडस्ट्रॉंग कशाला म्हणतात माहिती आहे का, कशाशी खातात माहिती आहे का हेडस्ट्रॉंग. हेडचं झालं गुळगुळीत तुमच्या, कसलं काय स्ट्रॉंग आणि काय बडबड करते, काय काम करते तुझी. ते मग चिकल्या त्याच्यावर काय बोलला, काय रिॲक्ट केलं ते दाखवायचं ना जरा. हां, जरा बघितलं असतं तुझ्या बहिणीबद्दल काय विचार आहेत आणि तुझ्या जिज्जाबद्दल पण काय विचार आहेत त्याचे. तो काहीतरी बोललाच आहे, तर त्याच्या चेहऱ्यावरच दिसतंय असं की कसलं काय ते कामालाच येत नाहीत म्हणून एका प्रोफेशनचे. पण हिने कट केलेलं आहे ते. पक्की शाणी ग तू, हेडस्ट्रॉंग म्हणे, आणि त्याचं स्ट्रॉंग आहे. आणि काय ग बोचू, मुद्दामून त्या वॉरवर बोलतेस ना, मुद्दामून बोलतेस ना. म्हणजे तुला स्वतःला माहिती आहे की तू किती मनहूस आहेस आणि ती मनहुसियत फैलवायची आहे तुला. आणि मुद्दामून असं तुला असं कोणाला तरी घाबरवायला किंवा कोणाला कशाला, मलाच असं काहीतरी असं, मी माहिती आहे ना तुला कसं मनहूस आहे, तर आता मी असं बोलणार, असं बोलून दाखवतेस का तू. तर तुझी मनहुसियत आहे ना तुलाच लागणार आहे. मी पण तुझ्यावर उलटे उपाय केलेत, समजलं. तर रिव्हर्स मनहुसियत, रिव्हर्स उनो रिव्हर्स सारखी. तर तू जे काही मनहूस बोलशील ना ते उलटं फिरून तुलाच येणार आणि तुलाच लखलापती मनहुसियत. काय तर म्हणे की मला तर भीती वाटते, मला अजून जगायचं आहे, मला एवढ्या लवकर नाही मरायचं आहे, सगळे बँकेतनं पैसे आण आणि हे कर. का माड्यावर घेऊन जाणार आहे बँकेतनं पैसे आण. अगं ज्याला जगायचं आहे तर तो ऑप्टिमिस्टिकली हा विचार करेल की बाबा राहू देत, मला तर अजून मस्त आयुष्य जगायचं आहे, कशाला मी घरी आणून काय करू ते पैसे वगैरे. पैसे आण आणि हे ते, मग जा तू एकदाची, घे ते पैसे, घे उरावर आणि जा. काय बडबड करते काय, म्हणजे कशाचं कशाला काही संबंध नाही, उगाच आपलं काही बोलायचं. मला झोप येत नाही, मला हे येत नाही, कशाला. तू काय ती लक्झमबर्गच्या किसन नगरची आता भगतपुरीला गेली तसं तू काहीतरी स्वतःला काय असं दुबईमध्ये असल्याचं सारखं समजते का. हां, तिथेच राहा, जिथे आहेस ना तिथेच राहा. ते उडतेस ना सेतूवरनं, तेवढीच उड, तेवढीच लायकी आहे तुझी, जास्त नको बोलू. त्याला शिकव, त्या गुडत्याला मोठा डॉक्टर बनतो एक. आधी तर काय तर डेस्टिनी, आमची डेस्टिनी, आम्ही पोचलो, डेस्टिनीला पोचलो, साधं डेस्टिनेशन नाही बोलता येत. आणि आता काय इलेक्ट्रिसिटी पण महाग होणार आहे म्हणे. अरे तू प्रिस्क्रिप्शन देत असेल ना तर ती पण नर्स बाहेर टाकून चुरगळा करून फेकत असेल कचऱ्याच्या डब्यात आणि मेन डॉक्टरकडनं घेत असेल दुसरं, त्या गुडत्याने दिलं म्हणत असेल, काहीतरी लिहित असतो येडपट. तो केमिस्ट असेल, आपल्या ह्याची हॉस्पिटलची बदनामी होईल, तुम्ही जरा नीट प्रिस्क्रिप्शन लिहून द्या असं म्हणत असेल. असल्याकडनं काय अपेक्षा करता, त्याला साधे साधे शब्द उच्चारता येत नाही. गुडप्या, तुझ्या जिंदगानीवर थू आहे, तू असल्यापेक्षा काय भुईला भार. जा तू, मनहुसियत नुसती. आणि ती एक मामी, तिला स्वतःच्या घरचं नाही होत, आता ती कोणती आली आहे फनीची मामी, त्या पोराचं तर आयुष्याची लावणार आहे ह्यांच्या याच्यावरती. यांचा चॅनल गेला ना तो पोरगा पण जाणार, त्याला काम धंदा काहीतरी करायला सांग चांगला. त्या छुट्टीचं तर केला वाटतं छुटकारा. छुट्टी आजकाल दिसत नाही, तुम्ही नोटीस केलं का. हां, छुट्टीचं लावलंय तिचं काय हे केलंय सेटिंग. जोपर्यंत छुट्टी होती तोपर्यंत रोज बाहेर उडायची, कारण फनीला ड्युटी दिलेली वाटतं की एक तो छुट्टी रहेगी या मैं रहूंगी. मग फनी बोलला की छुट्टीचं मी सेटिंग लावतो, तोपर्यंत आपण फिरूया, तोपर्यंत मी तुला फिरवतो, तू जास्त लोड घेऊ नकोस. म्हणून जितकं होईल तितकं पॉसिबल फनीला घेऊन फिरत होता. आता छुट्टीला सटकवली आहे कुठेतरी, सेटिंग करून दिली आहे वाटतं. आता ही आली ही मामी बाय, आणि आता येऊन काय काय घेऊन येते आणि एकदम काय त्या बोचूला कुठे ठेवू आणि काय तुला करू आणि काय नाही, मी हे करून आणलं, मी ते करून आणलं. अरे काय बाबा, त्याच्या बदल्यात तू काय घेऊन जाणार आहे, काय पाहिजे ते बोल मामे. आणि हा फनी गुडप्या इतका बायली आहे ना, इतका बायल्या आहे, इतकं म्हणजे काय बोलेल याचा नेम नाही. त्या मामीला बोलतो, माहेरी आलं की थोडं जास्तच जातं, थोडं जास्तच खावं लागतं, पोट भरून खायला लागतं. थोडं पोट भरलं तरी अजून आनंदाने खायला लागतं. तू माहेरी आली आहेस, माहेरी असंच असतं. मला ना डेफिनेटली असं वाटतं की गुडप्यामध्ये ना काहीतरी पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे आणि त्याला ना सिक्रेटली असं काहीतरी म्हणजे त्याला असं मुलींचं लाईफ आणि माहेर आणि हे ते मध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि कुठेतरी तो असं लाईफ जगतो, तर त्याच्यामुळे तो सतत माहेरीच असतो त्याच्या. आणि त्याला कळतच नाही, फरकच नाही कळत की कोणाचं काय माहेर. आता नंदेचं घर हे एखाद्या बाईचं माहेर कसं काय असू शकतं. अरे येड्या गुडप्या, जो तू आहेस ना तोच राहा, आणि जो तू नाही आहेस ना तो बनण्याचा प्रयत्न नको करूस. आणि जर तू तोच आहेस जे मी समजते तर ते ओपनली एक्सेप्ट कर की हां मैं वो हूँ, तो क्या हुआ. आणि मग बोचूला सांग प्रवचन द्यायला
की तर काय झालं, प्रत्येकाची एक पर्सनॅलिटी असते, तशी फनीची पर्सनॅलिटी आहे. त्याने लहानपणापासनं आईला आणि बहिणीला कधीच नाही बघितलं, पण तरीही त्याच्यामध्ये एक हिडन एक बहीण आहे, एक आई आहे, एक स्त्री आहे. प्रत्येक पुरुषामध्ये एक स्त्री असते, प्रत्येक नसते पण फनीमध्ये आहे, म्हणून तो डिफरंट आहे. आणि मला तो जसा आहे तसा खूप आवडतो. प्रत्येक पुरुषाने हे समजलं पाहिजे, प्रत्येकाने असं असायला पाहिजे. आता तो एवढा थकून आला आहे, डब्बा खाऊन आला आहे, तरीही त्याच्यातली स्त्री अजूनही मेलेली नाही. म्हणून एका स्त्रीच्या नात्याने तो एका स्त्रीला म्हणजेच मला मदत करतो, नेहमी मदत करायला रेडी असतो. म्हणून तो आता माझी मदत करत आहे. हे इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला तुमचं नातं टिकवायचं असेल तर तुमच्या नवऱ्याने स्त्री बनणं हे खूप जरुरी आहे. ओ स्त्री, तू कल मत आना, मैं किसी पुरुष का इंतजाम कर लूंगी. गुडफ्या, गेट लॉस. सगळेजण मला म्हणतात की तुम्ही दोघं खूप लकी आहात, की फनी खूप लकी आहे, त्याला बोचू मिळाली. पण मला हे वाटतं की असं नाही आहे. आम्ही दोघे तेवढेच लकी आहोत, कारण मला पण एक स्त्री मिळाली फनीच्या रूपामध्ये, कारण एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीला समजू शकते. आणि अजून एक गोष्ट मी नोटीस केली आहे मंडळी, एकदम की आता बाबा आपण जसं सांगितलंय की तू असं बोललीस तरी चालेल की बाबा जगून घ्या किंवा जगा, लिव्ह युअर लाईफ टू द फुलेस्ट, इथपर्यंत बोल. पण असं उद्या काय होणार आहे आणि असं वगैरे नको बोलू. तर ते आता प्रामुख्याने टाळते आहे बोचू. अँड इट्स विन विन सिच्युएशन फॉर अस. हिप हॅप हुरे, हिप हॅप हुरे, हिप हॅप हुरे. सो तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल आणि तुम्हाला माझं स्त्रीवरचं भाषण आवडलं असेल तर आजच्या व्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, टेक केअर. आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. भेटू उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर. बाय, मास्सलामा.